नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे. माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. मागील तासिकेत आपण पाठ क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे विविध स्रोत पाहिले होते. म्हणजेच कंपनी वेगवेगळ्या त्यांचे वित्त किंवा निधी वेगवेगळ्या स्वरूपात त्या वेगवेगळ्या स्रोतांद्वारे कशा प्रकारे उभारतात हे पाहिले होते. आज आपण पाठ क्रमांक 3 म्हणजेच भाग विक्री हा पाहणार आहोत. आपण घटक क्रमांक 2 भांडवल उभारणी सुरू करत आहोत. भांडवल उभारणी याच्यातूनच तुम्हाला कळलं असेल की भांडवलाची उभारणी वेगवेगळ्या स्रोतातून कशी केली जाते. दोन वेगवेगळे भांडवल संरचनेचे दोन स्रोत आहेत, ते म्हणजे मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. मालकीचे भांडवलामध्ये समहक्क भाग, अग्र हक्क भाग व तसेच संचयी मिळकत यांनी बनलेले आहे. आणि कर्जाऊ भांडवल हे कर्ज रोखे, बंधपत्रे, ठेवी तसेच कर्जे यांनी बनलेले असते. भांडवल उभारणीमध्ये आपण पाठ क्रमांक 3 भाग विक्री हा सुरू करत आहोत. भाग म्हणजे काय आपण मागील पाठामध्ये पाहिले आहे. भाग म्हणजे हा एक लहान हिस्सा भाग भांडवलाचा असतो. भाग विक्रीच्या वेगवेगळ्या पद्धती आता आपण पाहणार आहोत. सार्वजनिक विक्री, त्यामध्ये प्रकार आहे प्राथमिक आणि नंतरची. विद्यमान समहक्क भागधारकांना विक्री, हक्क भाग देऊन विद्यमान कर्मचाऱ्यांना सुद्धा भाग विक्री केली जाते आणि भांडवल उभारले जाते. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून कंपनी हे भांडवल उभारते. कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजेच ESOS, कर्मचारी भाग खरेदी योजना म्हणजेच ESPS, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना म्हणजेच SARS आणि स्वेट सामान्य भाग म्हणजेच स्वेट इक्विटी शेअर्स. शेवटची पद्धत आहे खाजगी विक्री. खाजगी विक्री यामध्ये हक्क भाग म्हणजेच परत आपण विद्यमान समहक्क भागधारकांना जो हक्क भाग विकतो त्या हक्क भागाप्रमाणे ते हक्क भाग विकून सुद्धा खाजगी विक्री करू शकते किंवा अग्र हक्क पद्धतीने वाटप. अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून कंपनी भाग भांडवल उभारू शकते. आता आपण सविस्तरपणे या प्रत्येक पद्धती पाहणार आहोत. प्रथम आहे भाग विक्रीच्या पद्धती. सार्वजनिक विक्री. प्रथम पद्धत आहे सार्वजनिक विक्री. सार्वजनिक विक्री म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? सार्वजनिक विक्री म्हणजेच प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री, इनिशियल पब्लिक ऑफर. त्यामध्ये दोन प्रकार आहेत, प्राथमिक आणि नंतरची. प्राथमिक आणि नंतरची कंपनी सार्वजनिक भाग विक्री पुढील दोन पद्धतीच्या आधारे करू शकते. एक तर प्राथमिक भाग आणि दुसरी आहे नंतरची सार्वजनिक भाग. सार्वजनिक विक्री म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सार्वजनिक म्हणजे जनतेस भाग खरेदी करण्यासाठी आवाहन. हे लक्षात ठेवा की इथे कंपनी आवाहन करते, ऑफर करते. आवाहन करते म्हणजे कंपनी कुठलाही फोर्स करते, कंपनी आवाहन करते, बोलावते की आमच्या कंपनीमध्ये आमच्या भाग भांडवलात तुम्ही तुमचे पैसे गुंतवा. सामान्यतः कंपनी भाग विक्रीसाठी या पद्धतीचा वापर करते. कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करून जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन करते आणि त्यासाठी कंपनी दोन वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करू शकते. प्रथम आहे प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री, इनिशियल पब्लिक ऑफर. सार्वजनिक विक्री म्हणजे जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन आणि प्राथमिक पद्धतीमध्ये कंपनी प्रथमतः, विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं की पहिल्यांदाच प्रथमतः जनतेस भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करते, म्हणूनच याला म्हणतात प्राथमिक. IPOच्या आधी प्राथमिक सार्वजनिक भाग विक्रीलाच म्हणतात इन शॉर्ट IPO. IPOच्या आधी जेव्हा कंपनी भाग विकते तेव्हाच ते भाग नोंदविले नसतात, पण IPOच्या नंतर जेव्हा कंपनी भाग विकते तेव्हा ते नोंदविलेले असतात. म्हणजेच त्यानंतर कंपनी ही सूचीबद्ध कंपनी म्हणून कंपनीची नोंद होते आणि तिच्या भागाची खरेदी विक्री ही खुल्या बाजारात होते. IPO निश्चित किमतीस भाग विक्री किंवा बुक बिल्डिंग पद्धतीचा वापर करते.
या दोन्ही पद्धती आपण पाहणार आहोत. दुसरी पद्धत आहे सार्वजनिक विक्रीची, नंतरची सार्वजनिक भाग विक्री. या दोन्ही पद्धतीच्या नावावरूनच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळत असेल की प्राथमिक म्हणजे प्रथमतः पहिल्यांदाच कंपनी जेव्हा रजिस्टर्ड होते, त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा कंपनी जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन करते, तेव्हाच त्या पद्धतीला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफर. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा कंपनी भाग विक्री करते आणि जनतेस आवाहन करते की भाग खरेदी करा, त्यावेळेस प्रत्येक त्या पद्धतीला म्हणतात नंतरची सार्वजनिक भाग विक्री, म्हणजे फर्दर पब्लिक ऑफर और फॉलो ऑन पब्लिक ऑफर, विच इज नोन ॲज FPO. म्हणजेच त्याला म्हणणार आहोत आपण FPO. FPO म्हणजे बघणार आहोत की प्राथमिक भाग विक्रीनंतर कंपनी जेव्हा भाग विक्री करते तेव्हा त्याला नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री असे म्हणतात. सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्रीनंतरच्या विक्रीला नंतरची सार्वजनिक भाग विक्री असे म्हणतात. सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्रीनंतर जेव्हा जेव्हा कंपनी विक्री करते भाग, तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक ऑफरला, प्रत्येक आवाहनाला म्हणतात नंतरची सार्वजनिक भाग विक्री. सार्वजनिक का, तर हे जनतेस भाग खरेदी करण्यासाठी आवाहन असते, म्हणूनच याला दोन्ही पद्धतीला सार्वजनिक भाग विक्री असे म्हणतात. आता आपण पाहणार आहोत सार्वजनिक विक्रीच्या किमती पद्धती. म्हणजेच काय, तर भागाच्या 3 मूल्य असतात. एक म्हणजे दर्शनी मूल्य, दुसरं म्हणजे सेलिंग प्राइस, आणि दुसरं म्हणजे विक्री मूल्य, आणि तिसरं म्हणजे बाजार मूल्य. म्हणजेच इथे आपण विक्री मूल्य, विक्रीची किंमत कशी ठरवली जाते, कोणत्या 2 पद्धतीचा कंपनी अवलंब करू शकते, या 2 पद्धती आपण बघणार आहोत. प्रथम पद्धत आहे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती. निश्चित किंमत, यावरून काय कळतंय तुम्हाला, इथे निश्चित किंमत म्हणजे फिक्स्ड प्राइस. निश्चित किंमत इथे कोण ठरवणार आहे, नक्कीच कंपनीचे संचालक मंडळ. म्हणजेच इथे माहिती पत्रकामध्ये भागांची संख्या व त्याची किंमत ही संचालक मंडळ ठरवते, आणि त्यानुसार ते माहिती पत्रक हे कंपनी भागधारकांना किंवा इन्व्हेस्टर्सला देते. इथे किंमत ठरवायच्या वेळेस दर्शनी मूल्यास विक्रीची किंमत ठरवली जाते, किंवा दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीस भागांची विक्री करू शकतात. म्हणजे 2 प्रकारे कंपनी विक्री किंमत ही ठरवली जाते. एक म्हणजे दर्शनी मूल्य जे आहे, उदाहरणार्थ दर्शनी मूल्य 10 आहे आणि कंपनीने ठरवले की 10 रुपयालाच विक्री करायची, म्हणजेच काय, दर्शनी मूल्यास विक्री करायची. आणि दुसरी म्हणजे वाढावा म्हणजेच काय, वाढलेली प्राइस, त्याच्यामध्ये जास्त म्हणजे प्रीमियम व्हॅल्यू, जे आपण म्हणतो की दर्शनी मूल्यापेक्षा जास्त, मोर दॅन फेस व्हॅल्यू, म्हणजेच त्याला म्हणतात वाढावा. अशा किमतीस कंपनी सुद्धा भाग विक्री करू शकते. इथे दर्शनी किमतीचा काही हिस्सा अर्जासोबत गुंतवणूकदारांकडून मागवितात, आणि जेव्हा विक्रीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा कंपनीला तिच्या भागांना असलेली मागणी समजते, आणि कंपनी दर्शनी मूल्यास किंवा वाढावा घेऊन भाग विक्री करू शकते. अशा प्रकारे आधीच्या पद्धतीत आपण बघितलं की दर्शनी किमतीनुसार कंपनी विक्रीची किंमत ठरवते आणि कंपनी ती किंमत निश्चित करते. विक्री किंमत ही कंपनीचं संचालक मंडळ निश्चित करतं. दुसऱ्या पद्धत आपण बघूयात सार्वजनिक विक्रीची किंमत पद्धती, बुक बिल्डिंग पद्धत. बुक बिल्डिंग म्हणजेच काय इथे, तर या पद्धतीमध्ये भाग वाटप करणारी कंपनी भागांची संख्या आणि विक्री किंमत लिलाव पद्धतीने करण्याचे निश्चित करते. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लिलाव हा ऐकलंच असेल की लिलाव हा कशा प्रकारे केला जातो, की बोली लावली जाते की एखादी वस्तू जर विकायची असेल तर ही वस्तू विकायची, तर याची ही मिनिमम प्राइस आहे, याची ही किमान किंमत आहे. तर बोली लावणारे जे असतात ते त्याची वेगवेगळी पुढची किंमत सांगत जातात. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची किंमत आहे 1000 रुपये, बोली लावणारा सांगतो की किमान ही वस्तू 1000 रुपयाला विकली जाणार आहे, याची व्हॅल्युएशन, याची किंमत ही 1000 रुपये आहे. अशा नंतर जेव्हा बोली लावली जाते तेव्हा ते 1000, 2000,
3000, 2050, 2060, 2100, 2500 अशा वेगवेगळ्या बोली लावल्या जातात. आणि जी कमाल बोली असते त्या कमाल बोलीला, त्या कमाल किमतीला ती वस्तू विकली जाते. तसेच बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये आहे. इथे भागांची संख्या व किंमत लिलाव पद्धतीने ठरवले जातात. म्हणजेच कसं होतं तर कंपनी गुंतवणूकदारांना किंमत श्रेणी कळवते व गुंतवणूकदार त्या श्रेणीमधील किमतीस बोली लावतात. श्रेणीमधील किमान किमतीस फ्लोअर प्राइस असे म्हणतात आणि श्रेणीमधील कमाल किमतीस कॅप प्राइस असे म्हणतात. म्हणजेच इथे कंपनी काय करणार आहे, श्रेणी देणार आहे. उदाहरणार्थ कंपनी देणार 150 ते 200. ठीक आहे, 150 रुपयाचा तुम्ही शेअरची बोली लावू शकता ते 200 पर्यंत. मग गुंतवणूकदार ठरवणार आहे की त्या शेअरची किंवा त्या भागाची किंमत किती असू शकते. 150, 160, 170, 180, 190 ते 200 प्रत्येकाची त्याची वेगवेगळी तो बोली लावणार आणि ते बोलीचे जो फॉर्म आहे किंवा जे रिटर्न ऍप्लिकेशन आहे तो त्या कंपनीकडे देणार. म्हणजे जेव्हा कंपनीला ही जी श्रेणी आहे त्याच्यातली किमान किंमत त्याला म्हणतात फ्लोअर प्राइस, फ्लोअर किंमत, कमाल किंमत आहे त्यालाच म्हणतात कॅप प्राइस. बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर जेव्हा कंपनीकडे गुंतवणूकदार कितीही भागासाठी बोली लावू शकतात आणि बोली ही 5 दिवसांसाठी खुली असते. बोली व आवेदन अर्ज रक्कम हे व्यापारी बँकेकडे पाठवले जाते. त्यानंतर बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर बोलीची निश्चित किंमत, कट ऑफ प्राइस, विक्रीची किंमत ही कंपनी ठरवते आणि त्यानंतर बोली व आवेदन अर्ज रक्कम हे व्यापारी बँकेकडे पाठवले जातात. पुढील प्रकार आहे, पुढील पद्धत आहे विद्यमान समहक्क भागधारक म्हणजेच हक्क भाग. विद्यमान समहक्क भागधारक म्हणजेच हा अजून एक पर्याय, अजून एक पद्धत भाग उभारण्याची आहे. म्हणजेच कंपनीच्या स्वतःच्या विद्यमान समहक्क भागधारकांनाच काही भाग देणे, विकणे म्हणजेच त्याला म्हणतात हक्क भाग. की जेव्हा कंपनी नवीन भांडवल, जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या विद्यमान समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणात भाग विक्री करू शकते आणि अशा भाग विक्रीस हक्क भाग विक्री असे म्हणतात. नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान समहक्क भागधारकांना भाग खरेदीचा अग्र हक्क म्हणजेच त्याला म्हटले आहे प्रीएम्प्टिव्ह राईट्स, प्रथम प्राधान्य किंवा विकल्प ऑप्शन पण असतो. प्रथम प्राधान्य किंवा विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. म्हणजेच इथे लक्षात आलं का, उदाहरणार्थ 2015 मध्ये कंपनीने काही भाग विक्री केलेली आहे, भाग भांडवल उभारले आहे. 2020 मध्ये परत कंपनीला भाग भांडवल उभारायचे आहे. तर 2020 मध्ये नवीन भागधारकांना भाग विक्री करायच्या आधी कंपनी काय करते, सार्वजनिक भाग विक्री करायच्या आधी कंपनी स्वतःच्या विद्यमान समहक्क भागधारकांना विचारते की आम्ही नवीन भाग भांडवल उभारत आहोत आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे भाग भांडवल, हे भाग विकत घेऊ शकता. कसे विकत घेऊ शकता, तर त्या तुम्ही खरेदी केलेल्या, आधीच्या खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात. ते प्रमाण कोण ठरवतं, तर प्रमाण कंपनी ठरवते की 1:1, 2:1, 5:1, 10:1 ते प्रमाण हे कंपनी ठरवतं. की तुमच्याकडे 100 भाग आहेत तर तुम्हाला 10 मिळतील, 100 असतील तर 100 मिळतील. 1:1 आहे का 10:1 आहे ते प्रमाण कंपनी ठरवणार आहे आणि ही विक्री आहे. त्यामुळे इथे समहक्क भागधारकांना जर त्यांना हे भाग घ्यायचे असतील त्याच कंपनीचे तर ते घेऊ शकतात. म्हणूनच याला म्हणतात विकल्प. प्राधान्य पण आहे आणि विकल्प पण आहे. आता आपण याच्या तरतुदी बघूयात. विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी, त्यामुळे बाजारात जर समहक्क भाग, विद्यमान समहक्क भागधारक गेला तर त्याला बाजार मूल्याच्या एवढ्याच किमतीला ते भाग मिळणार आहेत. पण जेव्हा कंपनी त्याला विकतीये सार्वजनिक विक्रीच्या आधी तेव्हा ती किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. लेटर ऑफ ऑफर हा दस्तावेज विद्यमान भागधारकांना पाठवला जातो. लेटर ऑफ ऑफर, ऑफर म्हणजे काय, हे आवाहन आहे परत
की ऑप्शन आहे, विकल्प दिलेला आहे आणि त्याच्यानुसार तो ॲक्सेप्ट करायचा का नाही, तो घ्यायचा का नाही, हे विद्यमान भागधारक ठरवणार आहेत. त्यामुळे देऊ केलेल्या भागांची संख्या, भाग विक्रीचा कालावधी किती आहे आणि हक्क त्याग करणे हे सुद्धा त्या लेटर ऑफ ऑफरमध्ये लिहिलेले, नमूद केलेले असते. हे लेटर कुठल्या माध्यमातून पाठवले जाते, तर हे लेटर रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर करून सुद्धा पाठवले जाते. न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. म्हणजेच नवीन गुंतवणूकदारांना विकायच्या आधी कंपनी आपल्या विद्यमान समहक्क भागधारकांना हक्क भाग देऊ करते आणि किमान अभिदान आहे 90%. पुढील आहे विद्यमान समहक्क भागधारक बोनस भाग. समहक्क भागधारकांना 2 प्रकारचे फायदे कंपनीकडून मिळतात, 2 प्रकारचे भाग कंपनीकडून मिळतात. एक म्हणजे हक्क भाग की जो काही मूल्य देऊन घ्यावा लागतो आणि बोनस भाग हा त्यांना बक्षीस म्हणून मिळतो. इथे कुठलेही मूल्य हे समहक्क भागधारकाकडून घेतले जात नाही, ते विनामूल्य बक्षीस म्हणून समहक्क भागधारकांना दिले जाते. बोनस भाग हे पूर्ण दत्त असतात, म्हणजेच ते फुल्ली पेड असतात. हे विद्यमान भागधारकांना मोफत विनामूल्य त्याच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. इथे सुद्धा प्रमाण हे कंपनीचे संचालक मंडळ ठरवते की 1 एक आहे, 2 एक आहे, 5 एक आहे, 10 एक आहे. म्हणजे प्रत्येक एका शेअरला अजून एक, प्रत्येक एका भागाला अजून एक बोनस भाग, म्हणजेच 1 एक. प्रत्येक 2 भागांना एक बोनस भाग, 2 एक. हे प्रमाण कोण ठरवणार आहे, तर संचालक मंडळ. साधारणपणे आर्थिक दृष्ट्या मजबूत असलेली कंपनी तिच्या नफ्यातून हे भाग किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते, म्हणून याला नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे म्हणतात. आपण मागील पाठामध्ये बघितलं आहे की नफ्याचे भांडवलीकरण किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण कसे केले जाते, तर बोनस शेअर देऊन हे भांडवलीकरण केले जाते. बोनस शेअर्स कोणाला दिले जातात, तर विद्यमान भागधारकांना हे बोनस शेअर्स त्यांच्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. आता आपण याच्या तरतुदी बघूयात. बोनस भागाच्या तरतुदी मागील पाठात आपण नफ्याचे भांडवलीकरणाच्या काही घटक बघितले होते, 4 घटक होते त्याच्यावर परिणाम करणारे, ते बघितले होते. आणि आपण या पाठामध्ये बोनस भागाच्या तरतुदी काय आहेत हा बघणार आहोत. हा प्रश्न बऱ्याच वेळा लघुत्तम प्रश्न म्हणून आपल्या बोर्ड पेपरमध्ये आलेला आहे, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. किंवा याच्यामध्ये तुम्हाला जस्टिफिकेशन स्टेटमेंट्स म्हणजेच विधाने सकारण स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे बोनस भाग हा महत्त्वाची संकल्पना आहे. आता आपण बघूया तरतुदी. बोनस वाटप कोण करतं, तर बोनस वाटप ही कंपनीचे संचालक मंडळ हे बोनस वाटप करत असतं. त्यानंतर बोनस वाटप 3 प्रकारे केले जातं. मुक्त राखीव निधीमधून, प्रतिभूती वाढावा खाते किंवा भांडवल परतफेड राखीव निधी खाते. मुक्त राखीव निधी म्हणजेच फ्री रिझर्व्स ऑफ द कंपनी. प्रतिभूती वाढावे खाते म्हणजेच काय, की सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. आणि भांडवल परतफेड राखीव निधी म्हणजेच कॅपिटल रिपेमेंट रिझर्व अकाउंट, यामधून सुद्धा बोनस भागाचे वाटप केले जाते. दुसरी तरतूद आहे कंपनीच्या संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव निधीमधून वाटप करू शकत नाही. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव निधी म्हणजे संपत्तीचं पुनर्मूल्यांकन. आता संपत्ती किंवा मालमत्ता याचं मूल्यांकन काय आहे, पुनर्मूल्यांकन काय आहे, याच्यासाठी राखीव निधी ठेवला जातो. कारण की पुनर्मूल्यांकन करणं हे कंपनीच्या हातात नसतं. कंपनीला त्यासाठी वेगवेगळे लोक ही अपॉइंट करावे लागतात, त्यांच्याकडून ते संपत्तीचं पुनर्मूल्यांकन करून घ्यावं लागतं. अशासाठी काही राखीव निधी कंपनीमध्ये ठेवलेला असतो. पण बोनस वाटपासाठी कंपनी अशा प्रकारचा निधी वापरू शकत नाही. म्हणजेच काय, तर कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव निधीतून बोनस भागांचे वाटप करू शकत नाही. कंपनी लाभांशाच्या बदल्यात वाटप करू शकत नाही की त्या वर्षी, उदाहरणार्थ 2019 आणि 20, तर 2019-20 या
वर्षाचा लाभांश हा 2020 वर्ष संपल्यानंतर कंपनीला द्यावा लागतो. म्हणजे सर्वसाधारण सभेनंतर हा लाभांश द्यावा लागतो. अशा वेळेस तो लाभांश द्यायच्या ऐवजी कंपनी बोनस भाग देऊ शकत नाही. त्या वर्षाचा लाभांश दिल्यानंतर, लाभांशाचे वाटप केल्यानंतरच कंपनी बोनस भागाचे वाटप करू शकते. एकदा जाहीर केलेले वाटप रद्द होत नाही. एकदा जेव्हा कंपनी बोनस भागाचे वाटप जाहीर करते, कुठे जाहीर करते तर कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये हे जाहीर केले जाते. त्याच्यानंतर ते वाटप रद्द होत नाही. आणि हे पूर्ण दत्त भाग असतात, म्हणजेच फुल्ली पेड अप भाग असतात, फुल्ली पेड अप शेअर्स असतात. आणि भागधारक याचा त्याग करू शकत नाही, की मला हे नकोय असं म्हणू शकत नाही किंवा त्याचा त्याग करू शकत नाही, कारण की हे पूर्ण दत्त भाग आहेत, फुल्ली पेड आहेत आणि हे मोफत दिले जातात. त्यामुळे ते त्याचा त्याग करू शकत नाही. आणि वाटपाच्या वेळी किमान अभिदानाची गरज नाही, कारण की हे मोफत दिले जातात, त्यामुळे किमान अभिदानाची इथे गरज नाही. विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप यामध्ये 4 पद्धती आहेत. कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजेच ESOS. आता आपण बघितलं की विद्यमान भागधारकांना तसेच कंपनीचे कर्मचारी सुद्धा आहेत. कंपनी तिच्या मुख्य कंपनी म्हणजेच होल्डिंग किंवा दुय्यम कंपनी सबसिडियरी याचे कायम कर्मचारी संचालक, कायम हा शब्द खूप महत्वाचा आहे, कायम कर्मचारी संचालक आणि अधिकारी यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने घेण्याचे अधिकार देते. म्हणजेच काय, इथे कंपनी काय करते, कंपनीचे जे कायम कर्मचारी आहेत किंवा कायम संचालक आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना कंपनी भाग विकणार आहे, पण कधी, भविष्यातील तारखेला. आणि दर काय असणार आहे, तो पूर्वनिश्चित दर आहे. दर हा बदलणार नाहीये भविष्यात जाऊन, दर हा आत्ताच निश्चित केला जाणार आहे, पण भाग हे भविष्यात विकले जाणार आहेत. याच्यामध्ये तरतुदी आहेत. प्रत्यक्ष किंवा थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप. भागाचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा कमी, नक्कीच कमी दराने विकले जातात, कारण की कंपनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांना, संचालकांना किंवा अधिकाऱ्यांना विकतीये. प्रत्यायोजना कालावधी हा 1 वर्षाचा आहे. किमान धारण कालावधी निश्चिती किमान 1 वर्षाचा आहे. किमान 1 वर्ष तरी कर्मचारी, संचालक, अधिकारी त्यांनी हे भाग विकू शकत नाहीत, ते त्यांनी कोणालाही देऊ शकत नाहीत. खरेदीपर्यंत लाभांश व मतदानाचा अधिकार नाही. जोपर्यंत कर्मचारी, संचालक आणि अधिकारी यांची खरेदी करत नाहीत ESOS या योजनेअंतर्गत, तोपर्यंत त्यांना कुठलाही लाभांश किंवा मतदानाचा अधिकार मिळत नाही. विशेष ठराव, नक्कीच की हे भाग आहेत, जेव्हा कुठल्याही प्रकारचे भाग वाटप होते, कंपनी म्हणजे इथे कर्मचाऱ्यांना होतीये, त्यामुळे कंपनीला विशेष ठराव हा पास करावा लागतो, विशेष ठराव मंजूर करावा लागतो. तर विशेष ठरावाची मंजुरी कोणाकडून घ्यावी लागते, तर विद्यमान समहक्क भागधारकांकडून, आणि ती पण साधारण कंपनीच्या साधारण सभेमध्ये ती मंजुरी घ्यावी लागते. तसेच कंपनीला इथे ESOS ही जी योजना आहे, कर्मचारी भाग विकल्प योजना, याचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपनीने भरपाई समितीची स्थापना करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच या सगळ्या योजना ह्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने काढलेल्या आहेत, त्यामुळे इथे सेबी नियम 2014च्या तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे. दुसरी योजना आपण बघणार आहोत, विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप, कर्मचारी भाग खरेदी योजना म्हणजेच ESPS. या सगळ्या 4ही योजना कर्मचाऱ्यांसाठी आहेत आणि यामध्ये समानता म्हणजे या सगळ्या भाग खरेदीच्या योजना आहेत. कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. म्हणजेच या योजनेमध्ये सुद्धा कर्मचारी भाग खरेदी ही आत्ता करणार नाहीये, तर कधी करणार आहेत, पुढील तारखेला, भविष्यात. आणि इथे सुद्धा समहक्क भाग हे सवलतीच्या दरात मिळणार आहेत. मागील आपण योजनेत पण बघितलं होतं की समहक्क भाग हे कमी किमतीत मिळणार आहेत, बाजार मूल्यापेक्षा कमी. इथे सुद्धा समहक्क भाग हे सवलतीच्या दरात मिळणार आहे. पण इथे कंपनी काय करणार आहे, कर्मचाऱ्यांच्या पगारातून भागाच्या देयकांसाठी काही रक्कम वजा करणार आहे. हा विकल्प आहे, त्यामुळे ही योजना आहे
इथे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी भाग खरेदी करणं हे आवश्यक नाही. ह्या विकल्प कंपनी कर्मचाऱ्यांना, पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना देणार आहे. तरतुदी कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागांची विक्री, भाग ताबडतोब सूचीबद्ध करणं गरजेचं असते. सार्वजनिक भाग वाटपाचा हिस्सा नसेल तर धारण कालावधी हा 1 वर्षाचा असतो. सेबी नियम, परत या योजनेला सुद्धा सेबी नियम 2014च्या तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे आणि भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी मिळणं आवश्यक आहे. भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी मिळाल्यानंतरच कंपनी कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करण्यासाठी सांगू शकते. तिसरी पद्धत आहे भाग किंवा वृद्धी अधिकार योजना, म्हणजेच त्याला म्हणतात SARS, SARS. कर्मचाऱ्यांना एका विशिष्ट भाग वृद्धी, हे लक्षात ठेवा ना, विशिष्ट भाग संस्थेची भविष्यातील वाढीव किमान मिळण्याचा हक्क दिला जातो. भाग किंमत वृद्धी अधिकाराचे युनिट्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वाटप केले जातात. इथे म्हणजे काय होणार आहे, कर्मचाऱ्यांना एका विशिष्ट भाग संस्थेची विशिष्ट भाग, एक पर्टिक्युलर शेअर्स, पर्टिक्युलर टाइप्स ऑफ शेअर्स कंपनीचे कर्मचारी घेऊ शकतात की ज्याची वृद्धी, ज्याची वाढीव किंमत, वाढीव हक्क, वाढीव अधिकार हा त्यांना दिला जातो भविष्यातील. जर भविष्यात कंपनीच्या काही विशिष्ट भागांचे किंमत वाढली तर त्याचा फायदा, त्याचा लाभ हा कंपनी कर्मचाऱ्यांना देते या योजनेअंतर्गत. भविष्यातील एका विशिष्ट तारखेला भाग किमतीतील वृद्धीची रक्कम रोख स्वरूपात किंवा समहक्क भागाच्या रूपात दिली जाते. भविष्यातील ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या भविष्यातील आहेत, पण आत्ताच त्याची गुंतवणूक ही कर्मचारी करू शकतात. भविष्यातील एका विशिष्ट तारखेला भाग किमतीतील वृद्धीची रक्कम, भाग किमतीमध्ये जर वृद्धी झाली तर त्याची रक्कम रोख स्वरूपात किंवा समहक्क भागाच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना दिली जाते. ही योजना बोनसच्या बदल्यात दिली जाणारी पद्धत आहे आणि चांगले कार्य करणाऱ्या व भागांची बाजार किंमत वाढणाऱ्या कंपन्या ही पद्धत वापरते. भाग खरेदीसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. आताच बघितलं की ही बोनसच्या सारखी, जसे बोनस भाग दिले जातात तसेच हे भाग वृद्धी अधिकार योजना आहे, त्यामुळे कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. प्रत्यायोजन कालावधी, वेस्टिंग पिरियड हा 1 वर्षाचा आहे. किमान धारण कालावधी याला नसतो कारण की ही मोफत दिली जाते. भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी घ्यावी लागते. आणि शेवटची पद्धत आहे कर्मचाऱ्यांसाठी भागवाटपाची, स्वेट सामान्य भाग, स्वेट इक्विटी शेअर. कर्मचारी व संचालकाच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला नफा लक्षात घेऊन कंपनी मोबदला म्हणून कर्मचारी आणि संचालकांना सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. समहक्क भागांप्रमाणेच स्वेट भागांना अधिकार आहे. समहक्क भागांना जे अधिकार आहेत तेच स्वेट भागांना दिलेले आहेत कंपनीने. किमान धारण कालावधी हा 3 वर्षाचा आहे. या 3 वर्षात भाग हस्तांतरण होत नाही, म्हणजेच कोणताही संचालक किंवा कर्मचारी या 3 वर्षामध्ये भाग हस्तांतरण करू शकत नाही आणि भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे या योजनेला मंजुरी मिळवावी लागते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिले आहे पाठ क्रमांक 3 भाग विक्री आणि भाग विक्रीच्या विविध पद्धती. पुढील तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत भाग वाटपाच्या तरतुदी आणि अटी. धन्यवाद.